नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्याप्रमाणे मी सुद्धा अत्यंत मनापासून रविवारच्या सामन्याची वाट बघतोय. कारण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका गेल्या T20 विश्वचषकातला अंतिम सामन्याचा जणू काही हा रिपीट टेलिकास्ट आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इतका हा तोंडाला पाणी सुटणारा, क्रिकेटप्रेमींना भुरळ पाडणारा अशी ही लढत असणार आहे. त्याची प्रतीक्षा आपण सगळेच जण करतोय. हे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दोन्ही संघाचं कागदावरचं बलाबल जे आहे ते एकदम सेम आहे. दोघांकडे अप्रतिम फास्ट बॉलर आहेत, दोघांकडे चांगले स्पिनर आहेत, दोघांची बॅटिंग तगडी आहे, फायर पॉवर जबरदस्त आहे. आता फक्त दडपणाचं ओझं भारतावरतीच आहे असं जर का कोणी विचार करत असला तर तसं नाही. त्याचं कारण दक्षिण आफ्रिकेला सुद्धा भारतीय संघाविरुद्ध खेळताना दडपण हे जाणवत असतं. कारण भारतीय संघ त्यांना काही वेळेला अगदी निर्णायक क्षणी पुरून उरलेला आहे. मी एवढंच म्हणेन की ही मॅच अशी आहे की ज्याच्यामध्ये अपेक्षांचं ओझं, दडपणाचं ओझं आणि आधी केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त नाही, परंतु त्याच्यातनं सुधारणा करून त्या मैदानावर कोण राबवेल ह्याच्यावरनंच या सामन्याचं भवितव्य ठरणार आहे. त्याच्याच पक्षीय बलाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. साखळी सामने चांगलेच झाले. जे नौखे संघ होते त्यांनी दिलेली लढत खूप चांगली होती. मी नेपाळचं कौतुक केलं, मी नेदरलँडचं कौतुक केलं. काही जण म्हणले अहो तुम्ही अफगाणिस्तानचं कौतुक नाही केलं. ते कौतुक मी एवढ्याकरता केलं नाही की नेपाळ म्हणा, UAE म्हणा, नेदरलँड्स म्हणा, स्कॉटलंड म्हणा, आयर्लंड म्हणा, या कॅटेगरीमध्ये USA म्हणा, या कॅटेगरीमध्ये मी अफगाणिस्तानला धरत नाही. T20 क्रिकेटमध्ये तर अजिबात धरत नाही. गेल्या वर्ल्ड कपमध्ये ते सेमीफायनल खेळले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचा विचार करता त्यांचा परफॉर्मन्स हा या विश्वचषकामध्ये अपेक्षेप्रमाणे झालेला नाही आहे. पण त्यांना वेल प्लेड म्हणायलाच लागेल आणि त्याच्याचबरोबर जोनाथन ट्रॉटनी त्या संघाबरोबर केलेल्या कामाचंही कौतुक करायला लागेल. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचकडे येऊयात. कारण लुटूपुटूच्या नाही म्हणणार, पण त्या मानाने मॅनेजेबल ज्या लढाया होत्या त्या संपलेल्या आहेत. आता ज्या क्रिकेटच्या लढाई येणार आहेत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, भारत विरुद्ध झिम्बाब्वे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ही खरी मजा असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये चुकीला क्षमा नसणार आहे. आधीचं कसं होतं, थोडा पाय घसरला तरी भारतीय संघाने काय म्हणतात त्याला, तो तोल सावरला, प्रगतीची वाट धरली. अफगाणिस्तान विरुद्ध 2-3 वेळेला दक्षिण आफ्रिका हारायच्या तोंडावरती होता, तोल सावरला, विजयाकडे ते गेलेले आहेत. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये या चुका कोण कमी करतं हे बघायला लागणार आहे. कारण भारताची बॅटिंग पॉवर हाऊस आहे हो. मी सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत म्हटलं की अरे आपला बॅटिंगचा जो बॉम्ब आहे तो अजून फुटलेला नाही आहे. तो म्हटला लेले सर असं नाही आहे, आपण 190 धावा केल्या की. मी म्हटलं अरे आपली क्षमता खूप जास्त आहे. तेव्हा त्यांनी छान उत्तर दिलं. तो म्हणाला दरवेळेला त्याच विचारांनी जाऊन तसाच खेळ करणं हे क्रिकेट आम्हाला शिकवत नाही, बदल करायला लागतात. जेव्हा T20 क्रिकेटमध्ये पहिल्या काही ओव्हरमध्ये तुमचे सलामीवीर किंवा 1 किंवा 2 विकेट पडतात, तेव्हा तुम्हाला घाई करून चालत नाही. कारण प्रत्येकाची एक भूमिका असते. आता ह्याच्यामध्ये शिवम दुबे घ्या, हार्दिक पंड्या घ्या, हे ताकदवान फटके मारणारे बॅट्समन आहेत. त्यांना स्लो खेळायची वेळ नाही यायला पाहिजे, ती जबाबदारी आम्ही स्वीकारायला पाहिजे. म्हणून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव त्या दृष्टीने खेळले. सुरुवातीचे ओपनर ईशान किशन, अभिषेक शर्मा, तळातले जे बॅट्समन आहेत, हार्दिक पंड्या आहे, शिवम दुबे आहेत, रिंकू सिंग आहे, यांना मन मोकळी फटकेबाजी करता यायला पाहिजे. त्यांना दिलेली भूमिका ती आहे. म्हणून आम्ही आमची भूमिका जरा बाजूला ठेवतो, आक्रमणाची भाषा कमी करतो, संघाला योग्य स्थितीत पोहोचवणं आणि शेवटच्या 5 ओव्हरमध्ये मग 70 धावासुद्धा काढायची क्षमता भारतीय संघ ठेवते. हे सूर्यकुमार यादवचं उत्तर होतं, ते मला पटलं. T20 वर्ल्ड कपमध्ये सामने रंगले का आहेत, तर खेळपट्ट्या एकदम पाटा नव्हत्या. नाहीतर कसं होतं, बोलर्सवरती अन्याय झालेला मी पाहिलेला आहे की तुम्ही काही करा, इतका मार पडतो, म्हणजे कुठेही बॉल टाकला तरी तो चौकार किंवा षटकारलाच जातो. याला क्रिकेट म्हणत नाही. चालू विश्वचषकामध्ये खेळपट्ट्या अशा होत्या, मी बनवल्या गेल्या असं म्हणत नाही, होत्या अशा. हवामानामुळे असेल, परिस्थितीमुळे असेल, की त्यामुळे गोलंदाजांना थोडी संधी राहिली चांगला मारा करायची, ज्याचा फायदा बॉलर्सनी घेतला आहे. म्हणून बॅट्समन थोडेसे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे सामने रंगलेले आहेत. टॉसचं प्रकरण याच विकेटमुळे
तेवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. बॅटिंग पहिली, बॅटिंग दुसरी याचं खूप महत्त्व वाढलेलं नाही. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, रविवारच्या सामन्याकरता नरेंद्र मोदी स्टेडियमवरचं विकेटसुद्धा उत्तम असणार आहे. बॅटिंग करता चांगलं करायचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि या खेळपट्टीवरती दवाचा सुद्धा तेवढा परिणाम होणार नाही. कारण सूर्यकुमार यादवनी पत्रकार परिषदेत सांगितलं, दव तेवढं नसेल कारण एक वेगळ्या प्रकारचं केमिकल हे आउटफील्डवरती मारलं जातं की ज्याच्यामुळे दव येण्याचं प्रमाण ड्रास्टिकली कमी होतं. म्हणून टॉसचं तेवढं महत्त्व नाही आहे. परत एकदा आपण भारतीय संघाकडे येऊयात. 8 पॉवरफुल बॅट्समन म्हणजे मी अगदी अक्षर पटेलपर्यंत म्हणतोय. याच्यापैकी 3 बॅट्समन हे बऱ्यापैकी शांतपणे खेळणारे, 5 बॅट्समन म्हणजे एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहेत. याच्यातल्या अभिषेक शर्माबद्दल लोकांना खूप चिंता वाटते. सूर्यकुमार यादव म्हणाला, तुमची बघून मला चिंता वाटायला लागली आहे. खरी चिंता ही समोरच्या टीमला आहे की इतके दिवस हा बॅट्समन फटाक्यासारखा फुटलेला नाही आहे. नेमका तो रविवारच्या सामन्यात तर फुटणार नाही ना, ही चिंता दक्षिण आफ्रिकेला असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय संघात बदल व्हायची शक्यता नाही आहे. अभिषेक शर्माला पूर्ण पाठबळ भारतीय संघ व्यवस्थापन देणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा हा विचार डोक्यातनं बाहेर काढूयात की संघामध्ये बदल होतील का? मला वाटतं संघामध्ये बदल होणार नाहीत. गोलंदाजीमध्ये सुद्धा बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती 3 जे मुख्य बॉलर्स आहेत ते आपापली भूमिका चोख पार पाडतायत. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये काय, कसं आणि कुठं बॉलिंग करायची हे बुमराह एक नेता म्हणून बाकी सगळ्यांना गाईड करतोय. ज्यांना साथ हार्दिक पंड्या आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेलची आहे. त्यामुळे सर्व कॉर्नर्स जे आहेत ते कव्हर्ड आहेत असं माझं म्हणणं. आता थोडंसं दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलूया कारण हा संघ मला मनापासून आवडतो. यांची बॅटिंगसुद्धा पॉवर हाऊसपेक्षा कमी नाही आहे. कारण क्विंटन डिकॉक, रिकल्टन हे येतात आणि ते जबरदस्त 2 लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत आणि त्यांना नंतर पाठबळ मिळतं. ते कॅप्टन एडन माक्रमचं मिळतं, ट्रिस्टन स्टब्सचं मिळतं, ब्रॅव्हिसचं मिळतं आणि डेव्हिड मिलरचं म्हणतं. आहाहा! सुपर्ब बॅटिंग ऑर्डर आहे आणि मार्को येन्सनपर्यंत सुद्धा ते बॅटिंग करू शकतात, मोठे फटके मारू शकतात. हे सगळ्यांना माहिती आहे. एक लक्षात घ्या, एडन माक्रम हा नुसता कॅप्टन नाही आहे, तर तो एक असा खेळाडू आहे जो काय म्हणतात त्याला यश अपयश दडपण पचवून मोठी इनिंग खेळायची तयारी दाखवतो. मोठ्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करायची मानसिक शारीरिक कौशल्याची तयारी दाखवतो. म्हणून तो मला मनापासून आवडतो. क्विंटन डिकॉक चेहऱ्यावरती कुठली भावना दाखवत नाही, पण तो सुद्धा अप्रतिम बॅट्समन आहे आणि त्याला या बाकीच्या सगळ्या बॅट्समनची साथ आहे. भारतापेक्षा एक कणभर सुद्धा त्यांच्या बॅटिंगचा दम मला कमी वाटत नाही. म्हणून या सामन्यात मजा आहे. जसं आपल्याकडे बुमराह आहे त्यांच्याकडे रबाडा आहे, जसं आपल्याकडे अर्शदीप आहे त्यांच्याकडे लुंगी इंगिडी आहे, जसं आपल्याकडे वरुण चक्रवर्ती आहे त्यांच्याकडे केशव महाराज आहे. याचा अर्थ माणसाला माणूस म्हणून बघायला गेलं तर ती समोरची टीम अजिबात कुठेही कमी नाही आहे. आपल्यापेक्षा जास्तही नाही आहे, आपल्यापेक्षा कमीसुद्धा नाही आहे. मग प्रश्न उरतो अपेक्षांचं ओझं कोण पेलेल याचा आणि त्याच्यावरती सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. मी म्हणेन अगोदरच्या सामन्याला सुद्धा इथं भरपूर गर्दी झाली होती, पण रविवारच्या सामन्याला हे स्टेडियम जॅमपॅक नसलं तरी 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान प्रेक्षक यायची दाट शक्यता हे संयोजक बोलून दाखवतात, ती सुद्धा ते अपेक्षा दाखवत आहेत. खेळपट्टी चांगली झालेली आहे, आकाशातले ढग गेलेले आहेत, त्यामुळे एक चांगला T20 सामना रंगण्याचं पूर्ण वातावरण तयार झालेलं आहे. आणि जसं म्हणला सूर्यकुमार यादव की अपेक्षांचं ओझं, दडपण या गोष्टी असल्याशिवाय या लेवलला मॅच खेळण्यात मजाच येत नाही. या पद्धतीने हे खेळाडू विचार करत असतात. म्हणून मला त्यांच्याबद्दल कुतूहल, त्यांच्याबद्दल प्रेम हे जास्त वाटतं. मला वाटतं रविवारच्या सामन्यामध्ये टॉस तेवढा महत्त्वाचा ठरणार नाही. बॅटिंग फर्स्ट, बॅटिंग सेकंड हे तेवढं महत्त्वाचं राहणार नाही. सुरुवात चांगली कोणाची होते. भारतीय संघ हा चक्रव्यूह भेदतो का? अभिषेक शर्मा आणि ईशान किशन चांगली सुरुवात पहिल्या 6 ओव्हरमध्ये करून जर का देऊ शकले तर चित्र बदलणार आहे आणि एकदम वेगळा धावफलक आपल्याला दिसायची शक्यता आहे. क्रिकेट हे कोणावरती कधी प्रसन्न होईल हे सांगता येत नाही. आत्तापर्यंत त्यांनी धावांचा प्रसाद अभिषेकला दिलेला नाही क्रिकेटनी. या सामन्यामध्ये तो देतोय का नाही हे बघण्याकरता मी मैदानावरती येणार आहे. तेवढ्याच उत्साहाने जेवढ्या उत्साहाने तुम्ही टीव्हीला चिकटणार आहात. तुमच्या मते भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधले कुठले खेळाडू महत्त्वाचे असतील? माझ्या मते अभिषेक शर्मा, ईशान किशन भारताकडनं महत्त्वाचे ठरणार आहेत. बुमराह हा बॉलिंग आणि वरुण चक्रवर्ती बॉलिंगमध्ये ठरणार आहेत. त्यांच्याकडे एडन माक्रम, क्विंटन डिकॉक, ब्रॅव्हिस हे 3 बॅट्समनकडे माझं लक्ष आहे.
आणि बॉलिंगमध्ये रबाडाला लय अजून सापडलेली नाही. त्याला जर का लय सापडली तर तोही त्रास देऊ शकेल. कारण त्याच्या ॲथलेटिसिझममध्ये एक अशी क्षमता आहे की विकेट किती साधं असलं तरी तो त्याच्यातनं बाउन्स आणि कॅरी काढू शकतो. केशव महाराजला भारतीय बॅट्समन तब्येतीत हँडल करतील असा माझा अंदाज आहे. पण अजून एक सांगतो, सामन्याची बॉलिंग करत असताना सुरुवात दक्षिण आफ्रिका एडन माक्रमनी करायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण भारतीय फलंदाजांना जर का सुरुवातीला ऑफ स्पिनर टाईप बॉलर आला तर त्यांना तेवढी हाणामारी करता येत नाही आहे. हे आता जगातल्या सगळ्या टीम्सना कळून चुकलेलं आहे. त्याचा फायदा घेऊन, त्या कॉम्प्युटर ॲनालिसिसचा फायदा घेऊन एडन माक्रम जर का नवीन बॉल टाकायला आला रबाडाबरोबर तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे माझे मुद्दे झाले. तुमचे मुद्दे काय आहेत मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रविवारच्या सामन्याची तुमच्या एवढीच मी सुद्धा वाट बघतोय. बाय बाय. कारण आता जरा इंडियन टीमची प्रॅक्टिस बघायला जातो. बाय.